हा विचारून अहंकार सांडिजे, मग असतीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली। श्रीमंत श्री ज्ञानोबाराय या ओळीमधून तुम्हा मला कल्याणाचा मार्ग सांगतात। सेवेला प्रारंभ करण्यापूर्वी अल्पसा परिहार द्यायचा, तो म्हणजे असा की आज चातुर्मासातील श्रावण मासामधील द्वादशीचा पर्वकाळ आणि द्वादशीच्या पर्वकाळावर तुम्हा आम्हाला भुवैकुंठ नगरीमध्ये पंढरपूर सारख्या क्षेत्रामध्ये पांडुरंगाची सेवा करण्याचा लाभ मिळाला। खरंच आपण काय आहोत? भाग्यवान आहोत, भाग्यवान आहोत। भाग्यवान कोणाला म्हणायचं? भाग्यवान लय संसारातलं त्यांनी प्राप्त केलं, लय श्रीमंत असला, भाग्यवान। भाग्यवान कोणाला म्हणायचं? भाग्यवान। भाग्यवंत म्हणू तया शरण गेले पंढरीराया। तुकोबराय स्पष्ट सांगतात, जे पंढरीराया शरण गेले ते भाग्यवंत, आणि जे पंढरीरायाला शरण नाही गेले ते पांढऱ्या पायाचे, पांढऱ्या पायाचे, करंट्या कपाळाचे, करंटे कपाळ ज्याचे नाम नये वाचे, सदा सौभाग्यवती तोची हरिरंगी नाचे। असे तुम्ही काय आहात? तुम्ही आम्ही सर्वजण काय आहोत? आपण भाग्यवान आहोत, भाग्यवान। तुम्ही कधी विचार केला का हो? या आपल्या तुमच्याच गावाचाच विचार करा तुम्ही। गावामध्ये का कमी लोकसंख्या असेल का? खूप लोक असतात, 5,000, 10,000, 2,000 कितीतरी लोकसंख्या असतात, पण सगळेच पंढरपूरला येतात का? काय येत नाही? करंट्या कपाळाचे, करंट्या। गावाचा विचार करा, तालुक्याचा विचार करा, या जगामध्ये किती लोकसंख्या आहे, काय येत नाही? कारण की महाराज, पंढरपूरला जर वारीला यायचं असेल तर ते आपल्या मनाने येता येत नाही, त्याला पांडुरंगाची कृपा लागते, कृपा। कृपा असल्याशिवाय कोणीही वारीला येऊ शकत नाही। म्हणून वारी चुकवणे बिहारी, प्रार्थना करत असताना संत काय म्हणतात? वारी चुकवणे दी हरी, हरी तू आमची वारी चुकून दी, तू आमची वारी चुकू देऊ नको। का चुकू देऊ नको आहोत? तुम्ही स्वतः या ना वारीला। वारीला जर यायचं म्हणलं काय करायचं? स्वतः पैसे तिकीट खर्च करायचं, स्वतः यायचं पंढरपूरला। कोणी बस नाही येईल, कोणी स्वतंत्र गाडी नाही येईल, कोणी आपल्या आपल्या हिशोबानुसार येईल, कोणी पायी पायी येईल। तुम्ही पांडुरंगाच्या घटना होतात, पंढरपूरच्या जवळ गाडी येते आणि कोणाचा तरी काय होतं, ऍक्सिडेंट होतो, काय होतं। एकदा आमच्या सोबत घडलेली घटना सांगतो। आषाढी वारीला लॉकडाऊन मध्ये आम्ही आलो होतो पंढरपूरला। पंढरपूरला जवळ आलो इथं, आणि जवळ आल्याच्या नंतर आमच्या सोबत मित्र होते, त्यांना घरून फोन आला, तुमची आजी वारली। काय होतं असं? पंढरपूर मध्ये येण्यासाठी काय लागते? पांडुरंगाची कृपा लागते, कृपा लागते। कृपेशिवाय येता येत नाही, आणि तुमच्या आमच्यावर पांडुरंगाची कृपा आहे म्हणून आपण काय आहोत? भाग्यवान आहोत, भाग्यवान। म्हणून चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी आमचे गुरुवर्य गाथामूर्ती राऊत बाबा, पांडुरंग परमात्मा, तुम्ही श्रोते सज्जन मायबाप, तुमच्या सर्वांच्या चरणावरती साष्टांग दंडवत करतो, आणि गुरुवर्य बाबा जशी बुद्धी देतील तसं सेवा करण्याचा प्रयत्न करतो। तसं पाहिलं तर या धर्मशाळेमध्ये आमचे बाबा सुद्धा राहिलेले, या वरच्या रूम मध्ये बाबा राहत होते। गुरुवर्य गाथामूर्ती राऊत बाबा वरच्या रूम मध्ये राहत होते पाहिलेले, साधक अवस्थेमध्ये असताना। त्यामुळे ज्या ठिकाणी वैष्णव राहतात, संत राहतात, तिथलची काय असते, त्यांची ती भूमी तिथं ते राहतात, त्यांची ते काहीतरी तिथं अंश तिथं थांबलेले असतात। त्यामुळे बाबाचे अंश याही धर्मशाळेत आहेच, यात काय संशय नाही। त्यामुळे बाबा जशी कृपा करतील, जशी बुद्धी देतील, तशी आपण सेवा करण्याचा प्रयत्न करू। हा विचारून अहंकार सांडिजे, मग असतीच वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली। ज्ञानोबाराय या अभंगातून कल्याणाचा मार्ग सांगतात, कल्याणाचं साधन सांगतात। एक शंका येऊ शकते,
अहो या जगामध्ये असा कोण व्यक्ती आहे की ज्याला आपलं कल्याण होऊ वाटत नाही, कल्याणाचे साधन करत नाही, असा जगामध्ये कोणी आहे का हो? जन्मलेल्या व्यक्तीपासून तर खात्यावर पडलेल्यापर्यंत जर आपण विचारलं तुम्ही हे कार्य का करता हो, आमचं काय व्हावं, कल्याण व्हावं, चांगलं व्हावं, गोमटं व्हावं, हित व्हावं, कोणी हे काय करतं? शाळेत जाणाऱ्या विद्यार्थ्याला विचारलं तू शाळेत का जातो बाबा, घरी करमत नाही म्हणून का जातो, का का काय उत्तर देणार तो? माझं कल्याण व्हावं वाटतं, कल्याण. एखाद्याला विचारलं तू लग्न का करतो, लय जबाबदाऱ्याचं वजन घ्यायची इच्छा असते म्हणून का, कल्याण व्हावं. कोणत्याही गोष्टी संसारातली माणूस कशासाठी करतो, कल्याण होण्यासाठी करतो. प्रत्येकाला वाटतं माझं कल्याण व्हावं आणि कल्याणासाठी महाराज लोक रात्रंदिवस धडपड करत असतात, रात्रंदिवस झोपा नाही येत लोकांना, रात्रंदिवस पडत असतात, धडपड करत असतात. आणि तुम्ही आम्हाला कल्याणाचा मार्ग का सांगता? आम्हाला गरजच नाही कल्याणाचे मार्ग ऐकण्याची, आम्ही स्वतःच कल्याणाच्या मार्गावर काय आहोत, आरूढ आहोत. मग तुम्ही आम्हाला परत का कल्याणाचा मार्ग सांगता, ही शंका येऊ शकते. त्यानंतरही सांगतात. काय झालं, एक व्यक्ती होता, व्यावसायिक व्यक्ती, आणि पण त्याचा व्यवसाय असा काय नव्हता, फिक्स नव्हता, सीझन वाईज व्यवसाय करायचा. वारी आली माळा विकायला घ्यायचा, एखादी जत्रा आली खेळणी विकायला घ्यायचा, बाजार आला खाऊचं दुकान टाकायचा, असं प्रत्येक सीझन नुसार करायचं. देव हिवाळा आला स्वेटरचं दुकान टाकायचं, पावसाळा आला छत्र्याचं दुकान टाकायचं. म्हणजे असं त्याचं ठरलेलं नव्हतं एक, जसं तसं सीझन येईल तसं तसं काय करायचा, व्यवसाय करायचा. त्याच्या एक दिवशी मनात आलं खूप दिवसापासून आपला धंदा होत नाही, आपल्याला पैसा कमवण्यासाठी काहीतरी साधन करावं लागेल. संसारिक माणसाला हे करावं लागत असतं, कारण की देहाच्या जर गरजा पूर्ण करायच्या असेल तर पैसा लागतो. या जगामध्ये कोणतीही वस्तू जर आपल्याला जर प्राप्त करायची असेल, संसारिक भौतिक वस्तू जर प्राप्त करायची असेल तर त्याला पैसा लागतो, साहजिकच आहे. त्यांनी बघितलं किती दिवसापासून आपला धंदाच होत नाही, व्यवसायच होत नाही, आता आपण काय करायला पाहिजे, काहीतरी नवीन व्यवसाय सुरू करायला पाहिजे. मग त्याच्या लक्षात आलं. काय लक्षात आलं ते म्हणे, आपल्या गावाच्या जरी पुढल्या महिन्यामध्ये जैन लोकांची यात्रा भरणार आहे, जैन लोकांची यात्रा भरणार आहे. मग आपण काय करू, जैन लोक खूप येतील तिथं, आपण तिथं काय करू, कापड दुकान टाकू. याला तो सुरतला 1 कोटी रुपयाची कापड भरली आणि पैसे जवळ नव्हते म्हणून काय केलं, व्याजानं पैसे काढले. कोणी देत नव्हतं म्हणून 10 रुपये शाकड्याने पैसे काढले, 10 रुपये शाकड्याने पैसे काढले आणि 1 कोटी रुपयाचे काय केले, कापड खरेदी केले. जत्रा यायच्या अगोदर तिथं जागा भाड्याने घेतली. आता जत्रा म्हणल्यावर जागा फुकट भेटत नाही, भाड्याने घ्यावं लागत असते. जागा भाड्याने घेतली, तिथं शेड टाकलं, 1 महिना जत्रा म्हणल्यामुळं त्याला खर्च सगळा संपूर्ण खर्च केला आणि यात्रा भरली. यात्रा भरली पण त्याच्या दुकानामध्ये कापड घ्यायला कोणी येतच नव्हतं. त्याला वाटायला लागलं आपण इतके सुंदर कपडे आणले, रंग इतके सुंदर आहे, सर्व सुंदर आहे, पण कापड घ्यायला का कोणी येत नाही. तुम्हाला कळलं असं, कापड घ्यायला का कोणी येत नाही. जैन लोकांच्या साधूंची ती यात्रा होती आणि जैन लोक साधू काय करतात, वस्त्रच घालत नाही. त्यांनी ती दीक्षा जर घेतली त्यावेळेस काय करतात, ते वस्त्राचा त्याग करतात, निर्वस्त्र अवस्थेमध्ये ते राहतात. आणि या हेंद्र्यांनी तिथं कशाचं दुकान टाकलं, वस्त्राचं दुकान टाकलं. और तो म्हणी आता काय करू आपण, विकतच नाही ना, एकावर एक फ्री, एकावर एक, तरी सुद्धा गिरायक येईल. शेवटी फुकट फुकट मानला तरीही कोणी घ्यायला नाही. का घ्यायला नाही, त्याची गरज नाही आम्हाला, त्या साधू लोकांना त्याची गरजच नाही. फुकट जरी वाटलं तरी कशाला घेतील दिवस, साहजिकच आहे ना. तसं खाऊन यायचे गावी पाठवावे काय करावे. ज्ञानोबा सांगतात ते नागरी लोक असतात, त्यांच्या यात्रेमध्ये कपड्याचं दुकान टाकून काय फायदा. सांगे जाती अंध्या रवी काय आती. दुसरा दृष्टांत एक ज्ञानोबा देतात. एखादा जन्मांध आहे, जन्मांध, आणि त्याला सांगितलं उद्या सूर्य उदयाचा टाइम काय आहे, 6:05 आहे. मग आता सूर्य उदय झाल्याच्या नंतर काय होतात, जगातली सर्व कार्य कधी चालू होतात, सूर्य उगल्याच्या नंतर चालू होतात. आता तो जन्मताच अंध आहे,
त्याला काय फायदा हो सूर्य उदयाला काय नाही उदयाला काय, त्याला गरजच नाही त्याच्यावली. त्याप्रमाणे मग ज्ञानोबा आहे तुम्ही आम्ही हिताच्या ठिकाणी आम्ही कल्याणाच्या मार्गावर आम्ही जागी आहोत अरुण आहोत आम्ही, तुम्ही आम्हाला का कल्याणाचा मार्ग सांगता, काय गरज पडली तुम्हाला कल्याणाचा मार्ग सांगण्याची, अशी काय येऊ शकते इथं शंका येऊ शकते. पण ज्ञानोबा राय म्हणतात तुमचं बरोबर आहे, पण तुम्ही जे करता त्यांनी कल्याण होणार आहे का, आतापर्यंत कुणाचं कल्याण झालं का, याचाही विचार करा. त्यामुळे तुम्हाला जर कल्याण करायचं असेल, आपलं हित व्हावं वाटत असेल, आपलं गोमत व्हावं वाटत असेल, तर काय करा, हा विचारून या अहंकार सांडिजे, मग अस्तित्व वस्तू जे तरी आपली स्वस्ती सहजे उपन केली. यामध्ये ज्ञानोबा यांनी कल्याण करण्याच्या 3 प्रक्रिया सांगितल्या बघा. कोणकोणत्या, हा विचारून 1, अहंकार सांडिजे 2 आणि अस्तित्व वस्तू जे 3. असं जर केलं तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. स्वस्ती म्हणजे कल्याण. तर आपण आता एका शब्दाचं थोडं चिंतन करू, आपलं सगळं काही सांगणं व्हायचं नाही, आता वेळ कमी राहिलेला आहे. हा विचारुनी अहंकार सांडिजे, हा विचारुनी अहंकार सांडिजे. विचारुनी म्हणल्यावर कोणाला विचारून सांगायचा, मग विचारुनी शब्द वापरला ज्ञानोबा यांनी. मग आईला विचारून अहंकार सांडायचा का, बापाला विचारून अहंकार सांडायचा का, बायकोला विचारून अहंकार सांडायचा का, भावाला विचारून अहंकार सांडायचा का, मित्राला विचारून अहंकार सांडायचा, कुणाला विचारायचं. विचारून या शब्दाचा अर्थ काय, हा विचारून अहंकार सांडिजे म्हणतात ना ज्ञानोबा राय, तर कुणाला विचारायचं, अहंकार जर सांडायचा असेल तर कुणाला विचारायचं, तर विचारणं या शब्दाचा अर्थ तिथं तो नाही घ्यायचा. विचारणं या शब्दाचा अर्थ विचार करणे. खरं महाराज त्याला पुसणं म्हणतात, आपण काय म्हणतो, पण आता आज लोक काय म्हणतात, लोकांना वाटतं की हे शब्द म्हणजे काय आहे, गावाकडचे अडाणी शब्द आहे असं समजतात लोक. पण हा शुद्ध शब्द जर मराठीतला काय असेल तर पुसून काय म्हणतात आपण, अहो आज 4 वाजता कीर्तन आहे, मी आमके मार्गाला पुसून आलो. ज्ञानोबरायांनी तुकोबरायांनी सुद्धा हा गाथेमध्ये शब्द वापरला ना, पुसावेची याची वाटे जे भेटे तयाशी. पुसावे आणि विचार करणं हा यात काय आहे, फरक आहे. पण ते आजकाल काय झालं, त्याला एकत्रीकरण केलं लोकांनी. विचार करणे आपण विचारच करत नाही महाराज, विचारच करत नाही करत. तुकोबरायाला शेवटी म्हणावं लागलं, न करती विचार स्वहिताचा. विचार करत नाही माणूस, आणि केला तरी पण जो विचार करायचा तो करत नाही. तसं जर आपण पाहिलं, काही लोक निरर्थक विचार करतात, काही लोक दुःखरूप विचार करतात, आणि काही लोक सार्थक विचार करतात. निरर्थक विचार करतात, निरर्थक विचार कशाला म्हणायचं, त्याला काही अर्थ नाही, त्याला काही काय नाही, फल नाही, त्याला काय म्हणायचं, निरर्थक विचार. आमचे गुरुवारी बाबा दृष्टांत सांगत असतात, एका व्यक्तीचं असं रस्त्यावर घर होतं, आणि त्या रस्त्याने लोक गुरं चारायला घेऊन जायचे. तर एक माणूस काय करायचा, म्हशी चारायला घेऊन जायचा. म्हशी चारायला घेऊन जायचा, आणि तो व्यक्ती रोज काय करायचा, नेमकं तिकून म्हशी चारायला घेऊन जाण्याचा व्यक्तीचा आणि त्याचा दात घासायला येण्याचा टाइम सारखाच, एकाच टाइमला तो म्हशी तिकून घेऊन जायचा, आणि हा इकून काय करायचा, बरंच घेऊन दात घासायला बाहेर यायचा 8 वाजता. त्यामध्ये एक म्हशीचे इतके सुंदर शिंग होते, खूपच सुंदर शिंग, त्याला ते आवडलेले. तो रोज बघायचा, खूप छान दिसतात. काय झालं काय नाही, पण त्याच्या मनात एक दिवशी इच्छा निर्माण झाली. काय इच्छा निर्माण झाली, की मी एकदा या शिंगातून पलकड गेलो तर. पण मग कसं जायचं, आपण काही त्याची प्रॅक्टिस केली नाही, म्हणून तो काय करायला लागला, रोज त्या म्हशी आल्या विचार करायचा, शिंगा अशा आकार आहे, मग आपल्याला असं जावं लागन का, असं जावं लागन का, पलकून आतमध्ये घुसावं लागन. तो सारखा विचार करायचा, म्हशी आल्या की विचार करायचा.
आणि विचार काय 1 दिवस 2 दिवस 3 दिवस नाही केला, सारखा 6 महिने विचार केला. शेवटी त्यांनी मनावर घेतलं, आता किती दिवस विचार करायचा, काहीतरी फळ आपण मिळालं पाहिजे. म्हणून त्यांनी त्या म्हशी आल्या आणि वाट्यावरून त्या म्हशीच्या काय केली, शिंगात उडी घातली. आता तुम्ही सांगा, त्या म्हशीच्या शिंगामध्ये त्यांनी उडी घातली, डोकं गुतवलं, ती म्हैस एका जागेवर थांबून का हो? ती सैरा वायरा धावा लागली, इकडं तिकडं पळती येऊ, फार घसरायला लागला खाली. शेवटी लोक पळायला लागले, त्याचं मुंडकं फिरलं, कुकर सारखा जाम झाला ना तो. कुकर मध्ये तुम्ही कुकर झाकण पाहिलं असेल, एकदा का फिरून बसलं की किती वर वाढा काय होत नाही, निघत नाही, त्याला परत तसंच फिरून काढावं लागतं. त्याचं कुकर सारखा जाम मुंडकं फिसलं, निघतच नाही, सगळं अंग घासलं खालून, धोतर फाटलं सगळं. शेवटी एका झाडामध्ये गुतला आणि खाली पडला. गावातले लोक विचारायला लागले, मूर्खा आहे का रे म्हणे तू, काहीतरी विचार करायचा ना तू, म्हशीच्या डोक्यामध्ये शिंगामध्ये डोकं घालण्याच्या अगोदर तू विचार करायला पाहिजे ना. ओ बाबा बोलू नका म्हणे. का बोलू नका, विचार केला नाही मी, 6 महिन्यापासून विचार करतो म्हणे. तुम्ही सांगा आता, 6 महिन्यापासून नाही, त्यांनी 6 जन्म घेतले, काय विचार केला, त्याचं काही फल मिळेल का हो? त्याला काय म्हणायचं, निरर्थक विचार. दुसरा आहे दुःखरूप विचार. दुःखरूप, काही लोक काय करतात, दुःखरूप विचार करतात, नको त्या गोष्टीचा विचार करतात. आमचे गुरुवारी बाबा सांगत असतात, नवीनच काय झालं, एका जोडप्याचं लग्न झालं, मुलाचं आणि मुलीचं लग्न झालं, आणि धोंड्याचा महिना आला. आता धोंड्याचा महिना आल्याच्या नंतर मग काय करतात, लेकीर आणि जावयाला धोंडे खायला बोलवतात. तुमच्याकडे बोलवतात ना, सगळीकडेच बोलवतात. म्हणून सासऱ्यांनी काय केलं, आग्रहाने फोन केला, म्हणे तुम्ही काय करा, धोंडे खायला या. पण पूर्वीच्या काळामध्ये पद्धत होती की पाहुणे जर यायचे असले तर काय करायचं, त्यांना आडवं घ्यायला जायचं, शिवापर्यंत घ्यायला जायचं, गावाच्या शिवापर्यंत घ्यायला जायचे पूर्वीच्या काळामध्ये. मग सासरा आला, गावाच्या शिवापर्यंत आला त्याला घ्यायला, थकल्यामुळे थोडं बसा म्हणे, आराम करा, इथं पानपोई आहे, पाणी पिऊ आपण. म्हणून त्या पानपोई पाशी काय बसले, ते पाणी पिण्यासाठी बसले. पण काय त्या जावयाच्या मनात विचार आला, सासऱ्या बोल विचारलं, अहो शेती कोणाची आहे म्हणे, आपल्या शेजाऱ्याची आहे. सुंदर आली बरं म्हणे ज्वारी, शेतीची ज्वारी कशी आली, सुंदर आली. आणि त्या माणसाच्या मुलीने काय म्हणे, किती होईल हो बाबा या शेतामध्ये ज्वारी. आता त्या जावयाला काही बोलायची गरज होती का, विचारलं कोणाला, तिना तिच्या वडिलाला विचारलं. जावयाच्या तोंडातून सहज शब्द येऊन गेला, 100 क्विंटल या शेतामध्ये ज्वारी होती. सासरा म्हणे, नाही हो, 50 क्विंटल होती दरवर्षी. नाही म्हणे, ह्या वर्षी ज्वारी काय आली, अतिशय एकदम सुंदर ज्वारी आलेली आहे. एवढा कणी शाही म्हणते जेवलं, 100 क्विंटल होणारच. सासरा म्हणे, नाही अजिबात नाही, मी या गावामध्ये राहतो, माझा शेजारी तो, मी जन्माल्यापासून हे शेत पाहतो, या शेतामध्ये ज्वारी किती होणार, 50 क्विंटल होणार. शेवटी तुम्ही आम्ही करता करता कशावर आले, मग तुम्ही वर आले. तुला काय कळतं म्हणे, मी या गावामध्ये असतो, मला सर्व माहित आहे, या शेतामध्ये ज्वारी किती होणार, 50 क्विंटल होणार. सासरा म्हणतो 50 क्विंटल होणार, जावई म्हणतो 100 क्विंटल होणार. वाद लागला, भांडणं लागले. शेवटी हाणामाऱ्या चालू झाल्या. आता सासरा थकलेलाच होता, जावईने असा उचलून आता आपदाला, असा उचलला डोक्यात का खाली आदळला. तरी पण काय म्हणतो, नाही बापू 50 क्विंटल होणार. शेवटी लेखच म्हणे, बाबा तुम्ही कशाला काय म्हणजे बोलता म्हणे, जाऊ द्या ना, 100 क्विंटल म्हणले काय आणि 50 क्विंटल म्हणले काय, त्याच्या ज्वारी तुम्हाला काही मिळणार आहे का. ज्वारी कोणाची, शेजाऱ्याची. विचार कोण करत, हे जावई आणि सासरा. दुःख कोणाला झालं, जावई आणि सासऱ्याला. तुम्ही सांगा, निरर्थक आहे का नाही, दुःखरूप. दुःख पादरात पडलं ना, जावयाचं आणि सासऱ्याचं कंबर मोडलं, भांडण लागू लागू एकूणमेकाला उचलून वाजवायला लागले. काय फल मिळलं का हो, असा विचार करून काही मिळतं का, त्याला म्हणायचं दुःखरूप विचार. काही लोक विचार करतात महाराज, काही विचार करतात, नको तो विचार करतात. एक जण रडायला लागला खूप, त्याला म्हणलं का रडतो रे, तो म्हणे मी मेल्याच्या नंतर माझ्या मुलाबाळाचं कसं होईल. तुम्ही सांगा आता, तू जिवंत असताना तोपर्यंत सुखाचा उपभोग घे ना,
मेल्यानंतरचा विचार करून काय फायदा, असा निरर्थक दुःखरूप विचार करतात. पण ते संत असतात, साधू असतात, महात्मे असतात, ते याचा विचार करत नाही. ते कोणता विचार करतात? सार्थक विचार करतात. सार्थक विचार करतात. सारासार विचार करा उठाउठी. म्हणून तुम्हाला जर विचार करायचा असेल ना, तर तुम्ही काय करा, सारभूत विचार करा. सारभूत. कशाचा विचार करायचा मग? तर मग त्याच्यासाठी पंचदशी कालाने एक सुंदर श्लोक सांगितला बघा. पंचदशी मध्ये कशाचा विचार करावा माणसाना? सदा विचारी तस्मात जगत जीव परात्मना जीव भाव जगत भावा बाधे स्वात्मैव शिष्यते. सदा विचारी तस्मात. आणि विचार करायचा म्हणजे पंढरपूरला आल्या की नाही करायचा, सप्त्यामध्ये नाही करायचा. सदा 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 शब्द टाकला. सदा सदा विचार येत तस्मात जगत जीव आणि परमात्मा. काय करायचं माणसानं? सतत विचार करायचा. या जगताचा विचार करावा, जीवाचा विचार करावा आणि काय करावं? परमात्म्याचा विचार करावा. पण आपण हा विचार करत नाही. आपण कोणता विचार करतो? संसारातला विचार करतो. विचार करावा माणसाला. ओहम कथमितम जातम को वे कर्ताशी विद्यते उपादानम किमस्ति विचारिसो हेमी दृश्य. मी कोण आहे याचा विचार करावा माणसाला. मी कोण आहे सा करावा विचार. मी कोण आहे याचा विचार करावा. कोण आहे या त्यात तेच करायचं बघा. आता आपल्याला मीचा विचार करायचा. मीचा कोण आहे मी याचा विचार करावा माणसाला. मी शरीर आहे का शरीराहून भिन्न आहे, का शरीरामध्ये पण स्थूल शरीर आहे, का सूक्ष्म शरीर आहे, का कारण शरीर आहे, याचा विचार करायला पाहिजे माणसाने. आपण महाराज कधी प्राणाला मी म्हणतो, कधी स्थूल शरीराला मी म्हणतो, कधी सूक्ष्म शरीराला मी म्हणतो आणि कधी कारण शरीराला मी म्हणतो, कधी ज्ञानेंद्रियाला मी म्हणतो. आता मी पाहतो म्हणल्यावर आपण कशाला मी म्हणलो? डोळ्याला मी म्हणलो, ज्ञानेंद्रियाला. चक्षुला मी म्हणलो ना, डोळ्याला. मी पाहतो, वास्तव पाहता डोळा पाहतो का मी पाहतो? डोळा मी आहे का डोळ्याहून वेगळा आहे? डोळा वेगळा आहे आणि मी काय आहे? आणि दुखा लागल्यावर काय म्हणतो? अहो माझा डोळा. बघा बरं आता किती खोटं बोलतो आपण. पाहायच्या वेळेस काय म्हणतो? मी पाहतो आणि दुखा लागल्यावर माझा डोळा दुखतो. आपला असा भ्रम झालेला आहे महाराज, भ्रम झालेला आहे. किती करोडपती असले काय, किती पैसे कमवले, किती संपत्ती कमवली, याचा काही सूत्राम संबंध नाही. विचारा तुम्ही एखाद्या करोडपतीला जाऊन, तू कोण आहे? तो काय म्हणतो? तो सांगेल का मी कोण आहे? त्याला कळतं का? नाही कळत. याला काय करावं लागतं? सद्गुरूला शरण जावं लागतं. सद्गुरूला शरण गेल्याशिवाय, वेदांताचं चिंतन केल्याशिवाय नाही प्राप्त होत महाराज. मी कोण आहे नाही कळत. मग मी कोण आहे? मी वासुदेव तत्वता. मी वासुदेव आहे, वासुदेव. आणि माणसाला याचा काय झालेला आहे? विसर झालेला आहे. म्हणून असं काय करायचा? विचार करायचा. आणि विचार करून काय करायचा? तर हा अहंकार सांडीजे. विचार करून विचार करायचा अगोदर, आणि विचार केल्याच्या नंतर काय करायचं? हा अहंकार सांडायचा. या अहंकाराचा काय करायचा? त्याग करायचा. पण मग अहंकाराचा त्याग करायचा, तर ते अहंकाराचं कारण काय, अहंकाराचं स्वरूप काय आणि अहंकाराचं कार्य काय, त्याचा विचार करावा लागेल ना. आता कोणत्याही जर कार्यामध्ये जर प्रवेश करायचा असेल आपल्याला, तर मूर्खातला मूर्ख जरी माणूस असला तरी तो फल बघितल्याशिवाय काय होत नाही? प्रवृत्त होत नाही. शास्त्रकार सांगतात ना, प्रयोजन मानुदिश्य न मंदोपी प्रवर्तते मंदहापी न प्रवर्तते. एखादा मंद बुद्धीचा वेळा जर मनुष्य असला तरी ते काय म्हणतो? मला मिळेल काय? आपण छोट्या मुलाला, एखादा लहान मुलगा जर असला, त्याला जर म्हणलं बाळ्या दुकानात जाय आणि काय करा, आपल्याला 1 किलो साखर घेऊन ये, तो काय म्हणतो? मला काय द्यासाल? बरोबर का नाही? साहजिकच गोष्ट आहे. मला काय द्यासाल, मला काय द्यासाल, म्हणजे मिळवण्याची प्रत्येकाला इच्छा असते. मग आता आम्हाला एवढे सर्व तुम्ही म्हणता सोडून द्या, आणि सर्व सोडून देऊन काय करा? हा अहंकार सांडायचा विचार करा. त्याचं काही कारण पाहिजे ते सांडण्याचं. तो अहंकार येण्याचं कारण माहित पाहिजे आम्हाला. त्या अहंकाराचं स्वरूप काय आहे आणि त्याचं फल काय आहे, त्याचं कार्य काय आहे.
याचा जर विचार करायचा झाला तर अहंकाराचं कारण काय आहे हो? सरळ जर पहिलं जर वस्तू सांगायचं झालं या ओळीतूनच तर आस्तीच वस्तू पाहिजे. ज्ञानोबा काय म्हणतात, तुम्ही अहंकाराचा त्याग करा, अहंकार सांडा आणि काय व्हा, आस्तीच वस्तू व्हा. म्हणजे आस्तीच वस्तू व्हा म्हणजे आपण आस्त्या वस्तूला विसरलो. हेच काय महत्वाचं अहंकाराचं कारण आहे. ज्या वस्तू आहे असलेल्या वस्तूचा विसर पडणं अहंकाराचं काय आहे, कारण आहे. अहंकार काय आला तुम्हाला जर असं विचारलं बाबा कोणी की आपल्या ठिकाणी अहंकार काय आला, त्याला जर सरळ जर उत्तर सांगायचं झालं तर काय सांगायचं, असलेल्या वस्तूचा विसर होणं म्हणजेच काय आहे, अहंकार येणं. ज्ञानोबा यांनी त्याची गोष्ट सांगितली. काय आला अहंकार आपल्या ठिकाणी, तरी ते आता थोडीशी मोठी सांगितली परियशी जेत अहंकार तरुशी वालव पडिले. वालव पडिले म्हणजे प्रेम विवाह झाला. त्याला आताच्या काळात काय म्हणतात, लव्ह मॅरेज. जेत अहंकार तनुशी. आता वास्तव पाहता यांची जात भिन्न भिन्न आहे. अहंकाराची जात कोणती आहे, अहंकाराची जात चैतन्य आहे आणि तनुची जात काय आहे, जड आहे. मग तुम्ही म्हणसाल यांचं लग्न कसं झालं असं, ते लव्ह मॅरेज मध्ये चालत असतं आहे का नाही. ते कोर्टाने सुद्धा आता काय कोर्टाने ती आदेश दिलेला आहे ना, लव्ह मॅरेज करणाऱ्याला काय जाती भिन्नता असली तरी चालती, तशी यांची सुद्धा काय जाती भिन्नता आहे. अहंकाराची जात चैतन्य, तनु म्हणजे शरीर, शरीराची जात काय आहे, जड आहे. शरीर कसं आहे, जड आहे. असा चैतन्य आणि जड असणारा मिश्रित त्याचं काय झालं, लव्ह मॅरेज झालं. लव्ह मॅरेज झाले म्हणून त्याला एक मुलगी झाली. त्या मुलीचं नाव काय ठेवलं, इच्छा. तिथं इच्छा ही कुमारी झाली. मग ती कामाची या तारुण्य आली, तिथं द्वेषाशी मांडली वराडी. त्यांना एक मुलगी झाली लव्ह मॅरेज झाल्यामुळे, तिचं नाव ठेवलं इच्छा. इच्छा 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 इच्छा. ज्या ठिकाणी इच्छा आलेली असते तिथं दुःख असतच महाराज. यात काय नाही, संशय घ्यायचं कारण नाही, संशय घ्यायचं कारण नाही. कोण माणूस व्याकुळ झालेला असतो, कोण माणूस त्रस्त झालेला असतो दुःखाने, त्याच्या ठिकाणी इच्छा असते. इच्छा इच्छा. म्हणून तुकोबराय म्हणतात, इच्छा वाढवितो वेल खुंटा वातो खरा बोल. इच्छाला तुम्ही खुंटा नष्ट करा. आणि इच्छा जर आपण कधी नाही महाराज नष्ट केली तर ती मोठी होते, मोठी होते. मोठी झाली की ती काय होते, तारुण्याला येते. तारुण्याला, मग त्याला तारुण्याला आल्याच्या नंतर तिला काय म्हणतात, तिचंच नाव होतं काम. त्या इच्छेच नाव काय येतं नंतर, काम काम काम. मग लय महाराज लय लय परेशान करते ती. बघा तुम्ही मोठ्या मोठ्याला परेशान केलं या कामाने, बरोबर का नाही, लय परेशान केली. मग ही मोठी झाली, हिचं सुद्धा लग्न करून दिलं. मग आता लग्न करून द्यायचं म्हणल्यावर एकदा मुलगा बघावा लागेल. मग मुलगाच्या शोधात लागले. कोण लागलं मुलाच्या शोधात, इच्छा. कोणाची मुलगी आहे, लक्षात आलं तुम्हाला, इच्छा कोणाची मुलगी आहे, अहंकार आणि शरीर यांची दोघांचं लग्न झालं, लव्ह मॅरेज झालं. आणि लव्ह मॅरेज झाल्यानंतर यांना काय झाली, एक मुलगी झाली. तिचं नाव काय, इच्छा. आणि ती इच्छा तरुण झाल्यामुळे तिला काय नाव प्राप्त झालं, तिलाच नाव प्राप्त झालं काम. मग त्या कामाचं काय करायचं, लग्न करायचं. लग्न करायचं मग वर शोधायला लागले. मग आता वर शोधायचं म्हणल्यावर त्याला काय सापडलंय, नवरदेव सापडला सुंदर. त्याचं नाव काय, द्वेष. त्याच द्वेषाशी मांडली वराडीक. मग तिचं वराडीक म्हणजे लग्न. मग त्या इच्छेचं काय केलं, द्वेषाबरोबर लग्न करून दिलं. लग्न करून दिलं. मग त्यांना एक मुलगा झाला. त्याचं नाव काय, द्वंद्व मोह. तयार जोग असतो जन्माला. मग द्वंद्व मोह झाला. त्यांना एक द्वंद्व मोह झाला. महाराज नातवाचं आज्याचं काय असतं, नातवावर प्रेम असतच असतच, यात काय नाही, संशय नाही. म्हणजे या द्वंद्व मोहाचा आजोबा कोण, अहंकार. ते तर इच्छा ही कुमारी झाली, ती कामाची या तारुण्य आली. ते द्वेषाशी मांडली वराडीक. अंत या दोघाच तो जन्माला. ऐसा द्वंद्व मोह झाला तो आजेने वाढीला. अहंकारी अहंकारूपी आज्याने त्याचं पालन केलं, त्याला वाढवलं, खाऊ घातलं, पिऊ घातलं. मग तो काय झाला, धष्टपुष्ट झाला. असा धष्टपुष्ट झालेला अहंकार, ते अहंकार मग तो धृतीशी सदा प्रतिकूल. धैर्याला, सात्विक धैर्याला तो काय करायला लागला, त्रास द्यायला लागला. नेमाही नागावे स्थूल, आशारशे दोंडूल झाला साता.
मग त्यांनी काय केलं, तो वाढला झाला, मोठा झाला. मग तो काय झाला, आता सर्व महाराज आसुरी संपत्तीनं जर युक्त असेल तो त्याच्या ठिकाणी काय असणार, सर्व दोषच असणार ना. मग त्याच्या ठिकाणी असे दोष वाढल्यामुळे मग तो प्यायला लागला दारू. कोण दारू प्यायला लागलं, द्वंद्व मोह. कोणाचा मुलगा, द्वेषाचा मुलगा, द्वेषाचा आणि इच्छेचा मुलगा द्वंद्व मोह. तो लागला दारू प्यायला. मग दारू कोणती प्यायला लागला तो, असंतुष्टीच्या मदिरा, मत्त होऊन धरून धरा विषयाच्या वावरा. मग तो काय करायला लागला, असंतुष्टी सतत. बघा तुम्ही आपल्याला काय असते हो, सतत सतत. कोणी संतुष्ट आहे का, कोणी असं म्हणतं का मी तृप्त झालो, तृप्त, मला इच्छा नाही, काही मिळवण्याची अपेक्षा नाही, असं कोणी म्हणतं का. याचा अर्थ काय आहे, आपण कसं आहोत, असंतुष्ट. असंतुष्ट रूपी त्या द्वंद्व मोहनी दारू पेली आणि त्यांनी असंतुष्टीची दारू पेल्यामुळे आपल्या ठिकाणी काय आहे, सतत असंतुष्टी असते. असंतुष्टीच्या मदिरा, मत्त होणी धरून धरा विषयाच्या वावरा विकृतीशी. आणि मग ते दारू पेला. दारू पेलेल्या माणसाला महाराज काय असतं, तो पाप काय, पुण्य काय, चांगलं काय, वाईट काय, काय करत नाही, भानत नाही. त्याची बुद्धी भ्रष्ट होते. दारू पितो ना, त्याची बुद्धी भ्रष्ट होते. मग तो काय केला त्यांनी, असंतुष्टीची दारू प्याला आणि असंतुष्टीची दारू पिऊन विषयरूपी खोलीमध्ये गेला. कुणाला घेऊन, विकृतीला. असंतुष्टीच्या मदिरा, मत्त होणी धनुर्धरा विषयाच्या वावरा विकृतीशी. तो अशा विकृती सोबत काय केला, पंचविषयाच्या 5 प्रकारचे विषय असतात ना, असे 5 प्रकारचे विषय, शब्द, स्पर्श, रूप, रस, गंध. तुम्ही बघा ना, कोण आहे ओळख आपल्यामध्ये त्याला 5 विषय आवडत नाही. प्रत्येकाला 5 विषय आवडत असतात. शब्द 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 ते माझ्याला समधी आलं ना बघा, ते काय प्रमाणे ते, मृग हा चारिया रे आती माने सोकला. ते मृग, हरिण, त्याला शब्दाचा लय आवडत असतो, लय आवड. त्या पारधेने काय करतो, तो ते डायन लावतो त्याच्यासमोर. डायन लावलं तो कितीकही दूर असला तर ते हरण काय करतं, तिथं पळत येतं आणि पारधी काय करतो, त्याची शिकार करतो. असा शब्द, स्पर्श. स्पर्शामध्ये पण कुठलं, हत्ती. हत्तीला पकडण्यासाठी काय करतो तो लोक, एवढा बडा हत्ती असतो जंगलामध्ये, त्याला पकडायचं म्हणल्यावर कसं करायचं, मग ते काय करतात, असा मोठा खड्डा खांदतात आणि पलकड काय करायची, हातीने उभा करायची. तो हाती पळत येतो आणि त्या गड्ड्यात पडतो. मग पुष्कळ दिवस त्याला अन्न पाणी जर त्याचं बंद केलं, तो शक्तीहीन होतो. शक्तीहीन झाला त्याला पकडायचं. शब्द, स्पर्श, रूप. रूपाला पतंग नावाचा किडा असतो. तो दिव्यापाशी जातो आणि दिव्याला काय करतो, तो त्याला दिव्याची रूपाची आवड असते, त्यामुळे तो दिव्याला आलिंगन देतो. पतंग दिपियाशी आलिंगन ते त्याशी अचूक मरण. ज्ञानोबा म्हणतात, त्या पतंगाने जर एकदा त्या प्रकाशाला जर आलिंगन दिलं, त्याला मरण आहेच, पण तो काय करतो, तरीही त्या पतंगाला आलिंगन देतो. रस. रसामध्ये पाण्यातली मासे, ते आमिष लावलेलं असतं बघा. ते मासे पकडणारे लोक असतात का, ते गळ असतो त्यांच्याकडे, त्या गळाला ते आमिष लावतात आणि पाण्यात सोडतात. त्या आमिषाचा त्याला आवड असते माशाला, त्यामुळे ते मासे काय करतात, त्या आमिषाकडे धाव घेतात आणि धाव घेतल्यामुळे तो आमिष खाण्याच्या नादामध्ये तो गळ असतो तो त्यांच्या नरड्यामध्ये गुंततो. तुकोबराय म्हणतात, आमिषाची या अशा गळगिरी मासा फुटून या घासा मरण पावे. आणि गंधामध्ये कोण गुंतलं व, भ्रमर. आपण जर चंद्रविकासिनी कमळ आणि सूर्यविकासिनी कमळ असे 2 कमळ असतात. तर सूर्यविकासिनी कमळ कशाला म्हणतात, तर सूर्याचा उदय झाला की ते कमळ फुलतं, त्याला काय म्हणायचं, सूर्यविकासिनी कमळ. आणि चंद्रविकासिनी कमळ कशाला म्हणायचं, चंद्राचा उगम झाला ते कमळ फुलतं, त्याला चंद्रविकासिनी म्हणायचं. पण ते भ्रमर काय असतो, ते सूर्यविकासिनी कमळामध्ये फुलल्याच्या नंतर तो काय करतो, त्याच्यातला सुगंध घेण्यासाठी, मकरंद घेण्यासाठी तो तिथं जातो. आणि मकरंद घेण्यासाठी गेल्याच्या नंतर रात्र होते आणि रात्र झाल्यावर काय होतं, ते कमळ मिटतं.
पण तो भ्रमर इतका मूर्ख असतो महाराज, त्याची शक्ती जर आपण पाहिली, ज्ञानोबा म्हणतात भलतैसे काष्ट कोरडे, कितीही जर कठीण जर काय असेल, लाकूड जर असले तर तो भ्रमर काय करतो, त्याला छेदून पलकट जातो. आणि कमळाची पाकळी किती मऊ असती, तो धक्का लागला तरी काय होती, ती चिरपडती. पण अशा मऊ पाकळीतून तो काय होत नाही, बाहेर येत नाही. कशामुळं? त्या विषयामध्ये विषयामुळे गुंतला. तुम्ही विचार करा, हे एक एक प्राणी एका विषयामध्ये गुंतले तर काय झालं, मरावं लागलं. आपण मनुष्य प्राणी असा एकमेव असा प्राणी आहे, तो 5ही विषयात उपभोग घेतो. बरं तो तरी काय करणार? ज्ञानोबा म्हणतात या विषयाच्या सुखामध्ये कोण गुंतव? जया आपण पे नाही दिठे, जया आपण पे नाही दिठे, तया स्वसुखाचे सदा खराटे, तया अशीच हे विषय गोमटे आवडती. हे विषय सुख कोणाला आवडतं? ज्ञानोबा म्हणतात ज्याच्या ठिकाणी हा अहंकार आलेला आहे. स्पष्ट जर आजच्या ओळीच्या भाषेत सांगायचं झालं तर जो असलेल्या वस्तूला विसरला त्याला काय होतात, विषय आवडतात. आणि ह्या इंद्रियांनी तर ठरवलेलंच महाराज, विषय वाचून काही अनेक सर्वात रम्य नाही, हा स्वभावाची पाही इंद्रियाचा, त्या इंद्रियाचा स्वभाव आहे. स्वभाव ज्ञानोबा म्हणतात विषया वाचून काही अनेक सर्वात रम्य नाही, विषयाशिवाय दुसऱ्या ठिकाणी रममान होण्यासाठी जागाच नाही. त्याच्यामुळे मग काय, तो विषयामध्ये गुंततो आणि असा मग महादुःखाच्या घेतली दांडेवरी. शेवटी अहंकाराचं जर कार्य जर काय असेल, अहंकार काय होतं, महादुःखाच्या घेतली दांडेवरी. आणि अहंकार पहिला जर अहंकार जर काय असेल तर देहावरचा अहंकार. ज्ञानोबा 18व्या अध्यायात सांगतात तिथं आडवावया आले, वैरी दोष जे दोपटिले, तया माझी पहिले देह अहंकारू. पहिला जर कोण असेल तर देहाचा अहंकार. म्हणून तुम्ही काय करा, हा देहाचा अहंकार सांगा, विचार करा. आणि आस्तीची वस्तू, हा आस्ती वस्तू, आस्ती या स्वरूपाचा असतं का? वस्तू नाम वस्तू कशाला म्हणायचं? एका शब्दात जर तुम्हाला विचारलं वस्तू कशाला म्हणायचं? परमात्म्याला. ज्ञानोबाने किती गोड व्याख्या केली वस्तूची. पण काय झालं महाराज, आपण वाचत नाही. ज्ञानेश्वरी मध्ये आता मला तरी लक्षात येतं की कीर्तन करायचं म्हणलं तर, प्रवचन करायचं म्हणलं तर बाहेरचं काही सांगण्याची आवश्यकताच पडत नाही. मला कधी कधी आश्चर्य वाटतं की आमच्या कीर्तनकार लोकांना बाहेरचं का सांगावं लागतं, का सांगावं लागत असं बाहेरचं? अहो हेच सांगणं होत नाही आपलं. बघा टाइम होत आला, किती सांगायसारखं आहे ज्ञानेश्वरी मध्ये. वस्तूची व्याख्या सांगतो मी. ज्ञानोबा म्हणतात वस्तू कशाला म्हणायचं? हिरवी सर्वांच्या हृदय देशी, मी अमुक आहे आयशी, जी बुद्धीस पुरे आरणीशी, ते वस्तुगामी. कोण आहे वस्तू कशाला म्हणायचं? तर सर्वांच्या हृदयामध्ये जे आहे त्याला वस्तू म्हणायचं. आणि हृदयामध्ये काय आहे मग? तैसा हृदयामध्ये मी रामू, आस्था सर्व सुखाचा आरामू, की भ्रांताशी कामू विषयावरी. म्हणजे अंतःकरणामध्ये काय आहे? परमात्मा आहे. आणि तो परमात्मा काय व्हायचा? आपण स्वतः